भागवतकर व सौ सिंधुताई राजेंद्रजी भागवतकर यांची लाडकी सून सौ साक्षी तिच्या डोहाळे जेवणासाठी आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत। साक्षी आणि अक्षयदादा यांच्या मनात प्रश्न असेलच, मुलगा की मुलगी, हो की नाही? अगं दिवा असो की पंथी असो, शेवटी तर घर उजळणारच आहे ना। सुदृढ बुद्धिमान संतती ही सुदृढ समाजाची निर्मिती करते, तो मुलगा असो की मुलगी असो। स्त्री व पुरुष संसारातील दोन चाकेच आहेत आणि त्यांचे महत्त्व सारखेच आहे। अगं शेवटी तर तू आई होणारच आहे ना। तुला हवं नको ते बघताना, सासरचे माहेरचे अगदी लाड गोड कौतुक पुरवत असताना, तुला हवं नको ते बघत असताना कटाक्षाने काळजीही तितकीच घेत असतात, कारण त्यांच्याच घरी एक अंकुर उमलणार असते। त्या अंकुराला मिळते नातांचा स्वच्छ प्रकाश, संवादाची खेळती हवा आणि प्रेमाच्या मायेचा पाऊस। अजून काय हवं आहे त्याला? त्याच्या येण्यामुळे सगळ्या नात्यांचे प्रमोशन होणार आहे। आजी आजोबा, ताई दादा, मामा मामी, काका काकी असे इथे सगळ्यांचे प्रमोशन होणार आहे आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, काय करू काय नको इथे सगळ्यांना वाटत आहे। तर आपण अक्षराने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। 5 वाजता अक्षर करायचं आहे साक्षीचं, त्यानंतर आपण समोरचा कार्यक्रम साक्षीची दृष्ट काढू सौभाग्याचे कुंकुला साक्षीची दृष्ट काढू मोत्याने चांग भरू चला, मोत्याने चांग भरू चला, साक्षीची श्रवण करू चला, साक्षीचे श्रवण करू चला। सुवर्णाची अंगठी घेऊन श्रवण
लागले डोहाळे लागली आवडे मागायला हिला लागले डोहाळे लागली आवडे मागायला सासरेचे हौशी फार तिच्यासाठी आणला नेकलेस हार सासरेचे हौशी फार तिच्यासाठी आणला नेकलेस हार गळ्यातला हार आणि हारातला हिरा गळ्यातला हार आणि हारातला हिरा लागलाय चमकायला अहो लागलाय चमकायला हिला लागले डोहाळे लागली केंद्रा मागायला हिला लागले डोहाळे माटी हळूच वाटी उघडून पाय झाक त्यात काय सोन्याचे जेवण आज सख्यानं डोहाळे जेवण आज पाण्या फुलाने रंग केला झोपाळ्या सख्यानं आहे डोहाळे जेवण खाऊ घाला त्यांना जिलेबी अरे अरे स्वतः खाऊ घाला एकमेकांना एकमेकांना रुक्मिणी येणार आहे म्हणजे अक्षरधारांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. टाळ्या होत्या एकदम टक्केवारी टाळ्या होत्या. खूपच छान खूपच छान. पहिला प्रश्न आहे बाळासाठी सगळ्यात जास्त प्लॅनिंग कोणी केलेली आहे? वा 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 सेम सेम मस्त. रात्री जर बाळ रडलंय तर कोण अंगाई करणार? म्हणजे बाबा सिंगर पण आहे जाऊ दे पण बाळ अरे बाबा म्हणजे आवाज ऐकूनच झोपणार असं अक्षरधारांचं म्हणणं आहे. पण चांगलं आहे की साक्षीला त्रास नाही होणार ते अंगाई गाऊन झोपवून देणार त्याला ठीक आहे. आणि बाळाने सू केली तर डायपर कोण चेंज करणार रात्री उठून? हे बाकी एकामेकावर ही म्हणते हे करणार हे म्हणतात हे करणार. हा बरं आहे कामाच्या वेळेस दोघं एकामेकांवर. तुम्हा दोघांना काय वाटतंय तुमच्या दोघांपैकी कोणासारखं दिसणार बाळ? वा छान. अक्षरांना साक्षी सारखंच बाळ हवं. बाळाची सगळी जिद्द कोण पुरवणार आई की बाबा? बाबा बाबा असतातच जिद्द पुरवायसाठी. बाळासाठी सगळ्यात जास्त खेळणी कोण आणणार? बाबाला सगळ्या स्वतःवर खूप विश्वास आहे. आता थोडा पर्सनल विचारते. लग्नानंतर बाळ